हाय, हॅलो, नमस्कार. आशूच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सकाळी उठून ना आधी ना भांडेच घासायला घेतली होती, काहून की ना 2-3 दिवसापासून काही माहेरी गेली होती. तेव्हा नवऱ्याने ना खूपच मोठे भांडे वगैरे साचून ठेवले होते. त्यामुळे आधी ना दात वगैरे घासता घासताच भांडे घासून घेतले. लगेच फ्रेश वगैरे होऊन ना लगेच चपात्या वगैरे बनायला घेतल्या. म्हटलं आता ना स्वयंपाकाला लागावं म्हणलं, आणि आवरलं पण थोडंसं बाहेर वगैरे जायचं होतं. तेव्हा ना लगेच ना स्वयंपाकाला लागली होती. आणि आज ना बोंबीलची चटणी वगैरे केली होती, आणि चपात्या बनवून लगेच आवनला वाढून वगैरे दिलं. आणि त्यानंतरच चहा वगैरे घेतला. चहा वगैरे घेतल्याच्या नंतर लगेच ना पटकन ना कपडे पण धुवायला घेतले. म्हणलं आता ना पटपट काम वगैरे आवरून घ्यावं. आणि पाणीचा ना इतका मोठा प्रॉब्लेम चालू आहे ना, खूपच जास्त. टँकरा भेटत नाही, पाणी पण नाही आहे. तेव्हा ना म्हणलं आता जेवढं पाणी त्याच्यातच ना पटपट काम वगैरे आवरून घ्यावं. आणि लगेच ना शिवला आंघोळ वगैरे घालून झोपी लावलं होतं. आणि त्यानंतर ते उठलं आणि लगेच ना माझे केस वगैरे धरत होतं. तेव्हा ना त्याला फीड वगैरे केलं, लगेच ना त्याला झोपी वगैरे लावलं. संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन आधी चहा वगैरे घेतला. आणि त्यानंतर ना थोड्याशा भाज्या वगैरे आणल्या होत्या. भाजीला काहीच नव्हतं, तेव्हा लगेच ना कोथिंबीर आणि मिरच्या वगैरे निवडून घेतल्या. भाज्या वगैरे निवडून सगळे ठेवून वगैरे दिले. आणि त्यानंतर आज ना खिचडी बनवली होती स्वयंपाकाला, आणि खूपच जास्त उशीर झाला होता तेव्हा. आणि किट्टूसाठी ना एक ऑमलेट वगैरे बनवून दिला. तो ना तिखट वगैरे खात नाही, तेव्हा आणि त्याला फिकच बनवून दिला. आणि त्यानंतर लगेच ना बाजरीची भाकर केली. आणि त्याच तव्यावर लगेच मटकीची भाजी वगैरे केली माझ्यासाठी. शिवमुळं ना तर मला ना चुरून वगैरेच खावं लागतं त्यामुळं. आणि लगेच ना आवनलं पण वाढून वगैरे दिलं त्यांना ना. त्यांच्यासाठी खिचडी केली होती, लोणचं दिलं त्यांना. आणि किट्टूचं काय चालू होतं का काय माहीत संध्याकाळच्या टायमाला. बाय, आजच्यासाठी इतकंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.